भारतीय गायिका, गानसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. गोवा राज्यातील मंगेशी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यसंगीतातील गायक होते. त्यामुळे लता दीदीच्या सर्व कुटुंबाला संगीताचा व गायनाचा समृद्ध वारसा लाभला. संगीत क्षेत्रामुळे लता दीदींचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर व मीना खडीकर या त्यांच्या छोट्या 4 भावंडांनी देखील संगीत व गायन क्षेत्रात नाव कमावले. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकामध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्या 13 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले व लतादीदींना त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रथम संधी दिली. लतादीदी आजन्म अविवाहितच राहिल्या. 1942 साली त्यांनी पहिली मंगळागौर चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यात छोटीशी भूमिका देखील साकारली. मुंबईत आल्यावर त्यांनी भेंडीबाजारवाले उस्ताद अमानत अली खान, देवासवाले अमानत खान, तुलसीदास शर्मा, गुलाम हैदर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे व गायनाचे धडे गिरवले. पुढे तब्बल 7 दशके त्यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रावर अधिराज्य गाजविले. त्यांनी भारतातील 36 प्रादेशिक भाषांमध्ये 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये 25 ते 30 हजार गाणी गाण्याचा विश्वविक्रम केला. 1963 साली भारत-चीन युद्धानंतर कवी प्रदीप लिखित ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत गाऊन त्यांनी सर्व भारतीयांमध्ये देशाभिमान जागृत केला. त्यांच्या गायनक्षेत्रातील योगदानामुळे त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, फ्रान्सचा लीजन ऑफ ऑनर यासह अनेक पुरस्कार, पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. 1999 ते 2005 या काळात त्या राज्यसभेवर खासदार म्हणून कार्यरत होत्या. 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.